अग्नीत गरिबीच्या जळले ते भीम माझे जाती प्रथेने नेहमी छळले ते भीम माझे पण जेव्हा अभिमान लिहिली घटनाय भारताची रे तेव्हा जगाला साऱ्या कळले ते भीम माझा तेव्हा जगाला साऱ्या कळले ते भीम माझे. नाहीतर पूर्वी ताई आमचं नशिबी काय होतं, ताईचे दिवस बघा ना आता किती बदलून गेले नाही का. आणि पूर्वी शिळे तुकडे फाटके कपडे सुख
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तबला वादक सुनीलजी पाडू हा साहेब आमचा गाडी अगं पूर्वी लिहायला भेटत नव्हतं आज लेणं होत नाही पण बाबासाहेबांच्या पुण्याने आमच्याकडे एवढा पैसा आला पण आम्ही एवढे आळशी झालो की बुद्धाच्या विहारी वंदनेला जाणं होत नाही बुद्धाच्या विहारी वंदनेला जाणं म्हणून मला म्हणायचे आहे काय बाबा जीवाचे आणि या समाजाचं बाजूच घेतलं बघा म्हणून तर कवी म्हणतात काय उपकार भीमाचे उपकार भीमाचे लय मोठे झालं तुम्हाला अंगावर सोनं लय मन अंगावर सोनं लय मन कमी कशाची ताई हे गीतही यांचं आहे आणि ही चालही यांचीच आहे सुटमुट काय राहणं हाय हाय सुटमुट काय राहणं हाय हाय हिमाची फुलराई आज काही ठिकाणी समाज सुधारला परंतु पूर्वी माझ्या समाजाची परिस्थिती होती आमच्या बापदादाने गावच्या सवर्णांच्या घरी 6 महिने घालवी दादा त्यांनी दिला पण खुशी देऊन खाल्लं नाही तर राहिलं म्हणून तर कवी लिहितात काय सुनील तुझार
माहिती दे नाही. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी पोटची 4 लेकरं एक रमाई कुर्बान केली, कुर्बान. आम्ही त्या बाबासाहेबाला काय दिलं? बाबासाहेब स्वतः आग्रहातील भाषणात सांगतात, हजी मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, दिल के फफूले फूट गए दिल के अंगार से, और घर हमारा जल गया घर की चराग से. जब जख्म हमारे सीने के भर जाते हैं, ये आंसू भी मोती बनकर उभर आते हैं. अभी ये मत पूछ लेना कि मेरे समाज के गद्दार कौन है, वरना कुछ पढ़े लिखे लोगों के चेहरे उतर जाते हैं, पढ़े लिखे लोगों के चेहरे उतर जाते हैं. और इसीलिए तो कहना है, सन्मानाचं जीवन मिळालं, सन्मानाचं जीवन मिळालं. आणि बघा यांनी या गाण्यामध्ये आशा कशी आणली, सन्मानाचं जीवन मिळालं, सन्मानाचं जीवन मिळालं. मग आशा आहे तुला काय, आशा आहे तुला काय, सुटबुट काय राहणं हाय पाय, सुटबुट काय राहणं हाय पाय, भीमाची पुण्याई हाय.